नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. मस्साजोग येथील संतोष देशमुख खून खटल्याची सुनावणी आज बीड न्यायालयात पार पडली. अर्थातच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणामध्ये आज पहिल्यांदाच विशेष सरकारी वकील जे सरकारच्या बाजूनं म्हणजेच संतोष देशमुख यांच्या बाजूनं लढतायत ते स्वतः उज्ज्वल निकम या बीडच्या न्यायालयीन कोर्टात हजर झाले. त्यांनी एंट्री घेतली आणि मग मात्र आज नेमकं सुनावणीत काय होणार याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं. अर्थात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा हीच होती की आज किमान आज तरी उज्ज्वल निकम येतील आणि खरंच उज्ज्वल निकम आले. कारण की पहिल्या सुनावणीच्या वेळी केज कोर्टामध्ये उज्ज्वल निकम हे अनुपस्थितीत राहिले, अब्सेंट राहिले, गैरहजर राहिले आणि त्यांच्याच म्हणजे अब्सेन्समध्ये त्या ठिकाणी विशेष सरकारी वकिलांच्या ऐवजी सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी आपली खिंड लढवली. त्यावेळी आरोपींच्या वकिलांनी मात्र त्या ठिकाणी थेट सांगितलं की आम्हाला काही जी कागदपत्र मिळायला हवी आहेत, कबुली जबाब मिळायला हवेत, आरोपींचे साक्षीदारांचे जबाब मिळायला हवेत, शिवाय काही डिजिटल इव्हिडन्सेस मिळायला हवेत, ते आम्हाला काही मिळालेले नाहीयेत. या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा त्यांनी मागणी केली त्यावर त्या ठिकाणी सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी पुढच्या सुनावणीला म्हणजे आम्हाला 15 दिवस मुदत द्यावी. मग 26 मार्चची तारीख कोर्टाकडून फायनल करण्यात आली आणि 26 मार्चला आम्ही तुम्हाला हे पुरावे देऊ असं म्हटलं गेलं, कागदपत्र म्हटलं गेलं की आम्ही तुम्हाला देऊ. पण झालं असं आज की जेव्हा उज्ज्वल निकम यांची एंट्री झाली तेव्हा आजचा दिवसच उज्ज्वल निकम यांनी गाजवला. मुळातच 26/11 बॉम्बस्फोट खटला आपल्याला सगळ्यांना आठवत असेल. त्यामध्ये उज्ज्वल निकमांनी जी काही केस लढवली होती आणि त्याचा संदर्भ देखील आज त्यांनी प्रत्यक्षात या ठिकाणी दिला. आणि इतकंच नव्हे तर जवळपास जी 1 तासाची आज सुनावणी झाली त्यातली अर्धा तासाची भूमिका फक्त उज्ज्वल निकम यांची होती. उज्ज्वल निकम यांच्या आर्ग्युमेंटच्या एक एक शब्दाचा जर आपण भाग पाहिला तर त्यांनी पहिल्यांदाच आपल्या एंट्रीमध्ये आणि पहिल्याच आर्ग्युमेंटमध्ये आपण काय करू शकतो या केसमध्ये याची चुणूकच दाखवली. त्यांनी खरं तर आज थेट कंटिन्युइंग क्रिमिनल कॉन्स्परसी कशी असते हेच यातून दाखवून दिलं. म्हणजे 8 ऑक्टोबर पासून ते संतोष देशमुख यांचं किडनॅपिंग आणि मर्डर होईपर्यंत म्हणजे 9 डिसेंबर पर्यंतचा सगळा घटनाक्रम, सगळी क्रोनॉलॉजीज त्यांनी कोर्टासमोर सादर केली. सुरुवातीला त्यांनी कोर्टासमोर या संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपली कागदपत्र सादर केली. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं घेतलेलं वकीलपत्र देखील कोर्टासमोर मांडलं. तितक्यात आरोपींना व्हीसीद्वारे सादर करण्यात आलं. खरं तर आज आरोपी कदाचित बीडमध्येच सुनावणी आहे म्हणून त्यांना बीड कोर्टामध्ये प्रत्यक्ष हजर केलं जाते की काय अशी चर्चा होती. कोर्टाबाहेर बराचसा मॉब देखील जमला होता, बरेच बगे होते, अनेक जण उत्सुक होते की आता एखादी कोर्टात म्हणजे एक व्हॅन येईल, पोलीस व्हॅन, त्यातून हे सगळे 7 आरोपी उतरतील आणि बीड कोर्टात हजर होतील. पण झालं असं की आज देखील त्यांना व्हीसीद्वारेच या ठिकाणी सादर करण्यात आलं. त्यानंतर त्यांची ओळख परेड घेण्यात आली. नेहमीप्रमाणे कोर्टाने त्यांना प्रश्न देखील विचारला की तुम्हाला काय अडचण आहे का, त्रास आहे का. आणि हे सगळं झाल्यानंतर उज्ज्वल निकम केस ओपन करायला उभे राहिले आणि त्यांनी मग अर्धा तास बॅटिंग केली. अर्थात त्यामध्ये त्यांनी जे मुद्दे मांडले ते अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत. या मुद्द्यांची जर चर्चा केली आपण तर यामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की उज्ज्वल निकम यांच्याकडून आत्ता तरी या सगळ्या प्रकरणाबद्दल त्यांच्या आर्ग्युमेंट्सकडे पाहता प्रचंड मोठी अशी एक पुराव्यांची जंत्री आहे आणि याची खात्री त्यांना आहे की कोणत्याही परिस्थितीत ही केस आम्ही शेवटपर्यंत उत्तम प्रकारे लढू आणि न्याय मिळवू. अर्थात या सगळ्या केसच्या संदर्भामध्ये आज बीड कोर्टात नेमकं काय घडलं, युक्तिवाद नेमका काय झाला, त्यानंतर आरोपींच्या बचाव पक्षातर्फे कसा युक्तिवाद झाला याची इत्तंभूत माहिती अर्थातच मी तुम्हाला लाईव्ह मधून देणार आहे. आणि लाईव्हचं नावच आहे जे या ठिकाणी स्वतः उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या युक्तिवादात म्हटलं वाल्मिक कराड हाच सर्व घटनेचा गाईड. अर्थात उज्ज्वल निकम कोर्टात आणि आरोपी ऑनलाईन. या सगळ्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम जेव्हा आपली बाजू मांडायला उभे राहिले त्यांनी प्रत्येक गोष्ट अगदी खुलासेवार तारखेनुरूप मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलं दिस इज अ कंटिन्युइंग क्रिमिनल कॉन्स्पिरसी. कट शिजत होता, शिजत आला आणि पूर्ण शिजला आणि 9 तारखेला तो पूर्णत्वास गेला. म्हणजे 8 ऑक्टोबर पासून तो कट शिजायला सुरुवात झाली, 9 डिसेंबरला तो कट पूर्ण झाला. अर्थात
8 ऑक्टोबर का, याचे देखील सगळे खुलासे मी करणार आहे, या संदर्भात सगळी माहिती मांडणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या केसमध्ये उज्ज्वल निकम यांनी आपल्या आर्ग्युमेंटमध्ये जे महत्त्वाचे ग्राउंड्स दिलेले आहेत त्या ग्राउंड्सवर आपण सुरुवातीला अर्थातच चर्चा करू. त्यामध्ये त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं, ही आवादा कंपनी, आवादा एनर्जी प्रायव्हेट कंपनी, ही काय आहे तर ही जी विंड मिल तयार करणारी कंपनी आहे, ही जी मस्साजोग पासून साधारण 1.5 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथे त्यांचं एक स्टोर ॲड आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी गावकऱ्यांची 30 एकर जमीन भाडे तत्वावर कराराने घेतलेली आहे. या ठिकाणी काय केलंय, मग आता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी घेतलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या मुलाला ते नोकरी देणार आणि वर्षाला 50,000 रुपये देणार, असा एक त्यांच्यातला करार झाला. हे सगळं क्लिअर झालं. आता या सगळ्यांमध्ये नेमकं काय घडलं याचं उत्तर पहिल्यांदा 8 ऑक्टोबर पासून सुरू करूयात. 8 ऑक्टोबर याचाच अर्थ आपल्याला माहित असेल, विधानसभेची निवडणूक लागण्यापूर्वीचा हा काळ आहे. 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक लागली, 23 तारखेला निकाल लागला, पण 8 ऑक्टोबर म्हणजे त्याच्या आधीचा काळ आहे. या दिवशी जगमित्र कार्यालय जे आहे परळीमधलं, म्हणजे ते माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं कार्यालय, आणि ते सगळं चालवत कोण होते आपल्याला माहितीच आहे, प्रतिपालक मंत्री वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे. तेच सर्वे सर्वा होते. त्यांच्या एका फिर्यादीमध्ये पण त्यांनी म्हटलं होतं की FIR मध्ये नोंद करताना की मी धनंजय मुंडे यांच्या जगन्मित्र परळी कार्यालयाचा आणि त्यांच्या सगळ्या गोष्टींचा सर्वे सर्वा वगैरे असं सगळं त्यांनी म्हटलं होतं. त्या वाल्मिक कराडनं या ठिकाणी या परळीमधील जगन्मित्र कार्यालयात शिवाजी थोपटे जे आवादा कंपनीचे भूसंपादन अधिकारी आहेत, लँड ॲक्विजिशन ऑफिसर, यांना त्या ठिकाणी बोलवलं आणि त्यांच्या सगळं उपस्थित कोण होता तर विष्णू चाटे. म्हणजे या चार्जशीटमध्ये आपण जे काही पाहिलं तर आरोपी क्रमांक 2 म्हणजे वाल्मिक कराड, विष्णू चाटे हे दोघेही त्या परळीमधील जगन्मित्र कार्यालयात होते. त्या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता त्यांनी शिवाजी थोपटे यांना बोलावलं. ते त्या ठिकाणी गेले. शिवाजी थोपटे त्या ठिकाणी गेल्यानंतर नेमकं काय झालं हे देखील फार महत्त्वाचं आहे. या दिवशी त्यांनी स्पष्टपणे म्हटलं वाल्मिक कराडनं काय की 2 कोटींची खंडणी द्या नाहीतर काम थांबवा. शिवाजी थोपटेंना थेट त्यांनी धमकीच दिली खंडणीची, एक्स्टॉर्शन डिमांड, 2 कोटींची खंडणी द्या नाहीतर काम थांबवा. आता शिवाजी थोपटे मुळातच कंपनीचे भूसंपादन अधिकारी, त्यांच्या हातात काय आहे, ही इज एम्प्लॉय ऑफ दॅट कंपनी. सो त्यांनी तो सगळा निरोप ऐकला, पाहिला, काय समजून घेतला वगैरे. तो चाटे आणि वाल्मिक कराड होते तिथे परळीतल्या जगमित्र कार्यालयात आणि तिथून ते निघून गेले. नंतर 9 ऑक्टोबरला म्हणजे दुसऱ्याच दिवशी काय घडलं 9 ऑक्टोबरला या ठिकाणी थोपटे यांनी या आवादा कंपनीचे जे उपाध्यक्ष व्हाईस प्रेसिडेंट अल्ताफ तांबोळी हे दिल्लीला, आणि त्यांनी दिल्लीला फोन फिरवला, वरिष्ठांना फोन केला, बाबा असं असं आहे आणि हे वाल्मिक कराड आणि हे सगळं मला त्यांनी जगमित्र कार्यालयात बोलावलं आणि 2 कोटीची खंडणी मागितली, जर खंडणी दिली नाही तर तुम्हाला काम थांबवावं लागेल अशी धमकी पण दिलेली आहे, काय करायचं. आता शिवाजी थोपटेंच्या हातात तर काहीच नाहीये. मग त्यांनी वरिष्ठांना कळवलं, दिल्लीला अल्ताफ तांबोली यांना फोन केला. त्यावेळी अल्ताफ तांबोली यांनी दिल्लीवरून मेसेज आला ना, त्यांनी असं म्हटलं की ती फार मोठी माणसं आहेत, त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करू नका. आवादा कंपनीचा रोल इथं क्लिअर होतोय. 9 ऑक्टोबरला म्हणजे 8 ऑक्टोबरला खंडणी मागितल्यानंतर देखील या ठिकाणी तुम्ही पोलिसात तक्रार करू नका असं स्पष्टपणे सांगण्यात आलं. याचाच अर्थ इथेच पहिल्यांदा कच खाल्ली, कारण की 8 ऑक्टोबरला प्रत्यक्ष आपल्या कंपनीच्या एका अधिकाऱ्याला, एका ऑफिसरला वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि त्याचे सगळे ही जी काही गँग आहे, ही गँग प्रत्यक्षात बोलावते, त्यांना धमकी देते, खंडणी जर दिली नाही तर काम बंद पाडू असं सांगते. तरी देखील कंपनीनं यांच्या विरोधात तक्रार करण्याऐवजी किंवा शिवाजी थोपटेंना तुम्ही तक्रार करा पोलिसात असं सांगण्याऐवजी ती मोठी माणसं आहेत त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करू नका असं सांगितलं. इथेच तर खरा म्हणजे पॉइंट आउट सगळ्यात महत्त्वाचा आहे की हे चुकीचं घडलं. आवादा कंपनीने जर त्याच वेळी पोलिसात तक्रार दिली असती तर तब्बल 2 महिन्यांनी 9 डिसेंबर म्हणजे 8 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर म्हणजे 9 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर हे जे 2 महिने आहेत, या 2 महिन्यात त्यांच्या सगळ्यांचाच आरोपींचा कच्चा चिट्टा बाहेर आला असता आणि 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झालीच नसती. म्हणजे आवादा कंपनीच्या या सगळ्या अधिकाऱ्यांनी, वरिष्ठांनी अक्षरशः या ठिकाणी नांगी टाकली.
याच ठिकाणी जर त्यांनी हे स्पष्ट केलं असतं की अरे आपल्याला ज्या मस्साजोगमध्ये जिथं आपण कंपनी स्थापित केलेली आहे, जिथं आपलं स्टोअर यार्ड आहे, जिथं आपण प्रोजेक्ट आपला निर्माण करतोय, त्या ठिकाणी जर आपण अशा धमक्यांना जर घाबरलो किंवा भीक घातली तर भविष्यात आपल्याला त्रास होऊ शकतो. पण या कंपनीनं या गोष्टीकडे कानाडोळा केला. त्यांना कल्पना देखील नाहीये की पुढे काय होणार आहे. पण आपल्याला जेव्हा एखादा माणूस धमकी देतो त्यावेळी तुम्ही एवढी मोठी कंपनी त्या ठिकाणी स्थापन करताय, ज्या मस्साजोग मधल्या लोकांकडून तुम्ही जमिनी घेतल्यात, ज्या मस्साजोग मधल्या सरपंच जे मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्याकडून एनओसी घेतल्यात, त्यांच्याच गावकऱ्यांना तिथे त्या ठिकाणी या पद्धतीनं पुढे भविष्यात मारहाण केली जाईल आणि त्या सरपंचाचाच खून होईल, हे या आवादा कंपनीच्या ध्यानीमनी देखील नव्हतं. पण आवादा कंपनीला हे कळायला पाहिजे होतं की जेव्हा आपल्या विरोधात असं काहीतरी त्या ठिकाणी घडतंय आणि आपल्या कंपनीचं काम थांबवा असं म्हटलं जातंय, आपल्याला एक्स्टॉर्शन डिमांड केली जाते, तर आपण पहिल्यांदा पोलिसाकडे तक्रार द्यायला पाहिजे होती. पण ती तक्रार दिली गेली नाही. त्याचा परिपाक पुढे काय झाला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. अर्थात यानंतर जर आपण पाहिलं आणखी पुढे गेलो तर त्यामध्ये थेट जर या सगळ्या गोष्टींमध्ये पाहिलं तर 26 नोव्हेंबरची तारीख उजाडते. 26 नोव्हेंबरला त्या ठिकाणी काय घडलं तर 26 नोव्हेंबरला स्वतः त्या ठिकाणी सुदर्शन घुले प्रत्यक्ष कंपनीत गेला, स्वतः गेला. म्हणजे 8 ऑक्टोबरला वाल्मिक कराड यानं प्रत्यक्ष शिवाजी थोपटे यांना परळी येथे बोलावून धमकी दिली. 9 ऑक्टोबरला स्वतः शिवाजी थोपटे यांनी वरिष्ठांना दिल्लीत फोन करून कळवलं असं असं आहे, तक्रार दाखल करायची का. त्यावर वरिष्ठांनी सांगितलं तक्रार दाखल करू नका, ती मोठी माणसं आहेत, त्यामुळे तो तक्रारचा विषय तिथे आला नाही. मग 26 नोव्हेंबर उजाडली. आता 26 नोव्हेंबर कधी आली विचार केलाय का तुम्ही? 23 नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागला. त्यानंतर 3 दिवस म्हणजेच 8 ऑक्टोबर पासून 25 नोव्हेंबर पर्यंत या प्रकरणात काहीही घडलं नाही. कारण निवडणुकीचा काळ होता, कुठे काही वेगळं घडता कामा नये, आपल्याला त्रासदायक काही होता कामा नये. यामुळे 8 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर म्हणजे साधारण 33 दिवस या सगळ्या प्रकरणात काहीही पुढे घडलं नाही. पण जेव्हा निवडणूक संपली, 20 तारखेला मतदान झालं, 23 तारखेला मतमोजणी झाली, निकाल लागला आणि 2च दिवसांनी म्हणजे 26 नोव्हेंबरला या ठिकाणी प्रत्यक्ष सुदर्शन घुले यांना आवाजा कंपनीत एंट्री केली. त्यांना आवाजा कंपनीत जाऊन काय केलं? त्यानं आवाजा कंपनीत जाऊन सुनील शिंदे यांना स्पष्टपणे धमकावलं आणि त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलं की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही जर खंडणी दिली नाहीत किंवा वाल्मिक कराडची मागणी पूर्ण केली नाही तर काम बंद करा. हा मेसेज सुदर्शन घुले त्या ठिकाणी घेऊन गेला. आता हा सुदर्शन घुले जो आहे तो मुळातच वाल्याचा निकटवर्ती आहे, त्याचा चेल्या चपाट्या. आणि 11:30 वाजता हा सकाळी 26 नोव्हेंबरला कंपनीत दाखल झाला आणि त्या ठिकाणी त्यांनी शिवाजी थोपटेला धमकी दिली. हाच तो शिवाजी थोपटे ज्याला वाल्मिक कराडनं प्रत्यक्षात धमकी दिली होती. कधी? 8 ऑक्टोबरला. आणि हाच तो शिवाजी थोपटे ज्यांना या सुदर्शन घुलेला धमकी दिली. अर्थातच कधी? 26 नोव्हेंबरला प्रत्यक्ष कंपनीत तो गेल्यावर. आता 26 नोव्हेंबरचं हे सगळं घडल्यानंतर तारीख येते पुढची, अर्थातच 29 नोव्हेंबर. 29 नोव्हेंबर 2024ला काय झालं सगळ्यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिलेलं आहे. 29 नोव्हेंबरला स्वतः या ठिकाणी वाल्मिक कराड केजला आला, म्हणजेच परळीमधून केजला. एक तर परळी ते मस्साजोग साधारण एक त्या ठिकाणी जर आपण बघितलं 70 किलोमीटरचं अंतर आहे. त्यातलं केजचं अंतर वजा केलं 10 किलोमीटर, 60 किलोमीटर. तो केजला आला. केजला विष्णू चाटे म्हणजेच त्याचाच तो जिन त्याचा म्हणायचा, त्याचाच चेला चपाट्या विष्णू चाटे जो ज्यावेळी एका पक्षाचा तालुकाध्यक्ष देखील होता, त्याच्या कार्यालयात हे सगळी गँग जमली. यामध्ये सगळेच जण उपस्थित होते जे आता या चार्जशीटमध्ये आरोपी दाखल आहेत किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्यांच्यावर चार्ज आहे हे सगळे आरोपी त्यामध्ये होते. स्वतः दस्तूर खुद्द वाल्मिक कराड, त्याच्या जोडीला विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, नंतर तो महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे, बालाजी तांदळे. इव्हन एवढ्या सगळ्यांसोबत आणखी एक जण होता, तो म्हणजे PSI राजेश पाटील, जो नंतर या केसमध्ये निलंबित झाला, सस्पेंड झाला. आता हे एवढे सगळे केजला विष्णू चाटेच्या कार्यालयात जमा झाले आणि त्या ठिकाणी काय झालं 11:30 वाजता त्या ठिकाणी याच वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून फोन केला तो सुनील शिंदे यांना. आता सुनील शिंदे यांना जो फोन केला त्या फोनचं रेकॉर्डिंग सुनील शिंदेंनी केलं.
म्हणजे त्यांनी स्पीकरवर ठेवला. सुदैवाने ही चांगली गोष्ट सुनील शिंदेंनी केली. सुनील केंदू शिंदे जे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत या आवादा कंपनीचे. आणि बरं मी अर्थात संध्याकाळी याच विषयावर पुन्हा एकदा लाईव्ह येणारच आहे रात्री 9 वाजता. पण आत्ता फार महत्त्वाचा मुद्दा की जेव्हा विष्णू चाटेला या वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून सुनील शिंदेंना फोन केला, त्यावेळी त्यानं स्पष्ट म्हटलेलं आहे काय की घुले म्हणजे सुदर्शन घुले यानं सांगितलंय त्या पद्धतीनं काम करा, अन्यथा कंपनी बंद करा. आता यावेळी सुनील शिंदेनं फोन ठेवला स्पीकरवर आणि स्पीकरवर ठेवल्यामुळे त्यांच्या शेजारी जे बसले होते शिवाजी थोपटे भूसंपादन अधिकारी, त्यांनी तो वाल्मिक कराडचा आवाज ऐकला, कॅच केला आणि त्याच वेळी थोपटेंनी वाल्मिक कराडचा आवाज ओळखला आणि वाल्मिक कराड याच्या आवाजाचे नमुने जेव्हा केमिकल लॅबमध्ये पाठवून देण्यात आले, म्हणजे त्या व्हॉइस रेकॉर्डिंगमधले जे विष्णू साठीच्या मोबाईलवरून झालेले आणि वाल्मिक कराडचा प्रत्यक्ष आवाज, हे सगळे नमुने सॅम्पल्स मॅच झाले. शिवाय हा कॉल सुनील शिंदेनी रेकॉर्ड देखील केलेला आहे, त्याचे देखील पुरावे आमच्याकडे असल्याचं उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलं. म्हणजे उज्ज्वल निकमने हे क्लिअर केलेलं आहे की 8 ऑक्टोबरला शिवाजी थोपटे, विष्णू साठे, वाल्मिक कराड परळीमधील जगमित्र कार्यालयात होते. त्या ठिकाणी वाल्मिक कराडनं या शिवाजी थोपटेंना खंडणी मागितली होती. ते जे काही घडलं त्याचं टॉवर लोकेशन आणि त्याच जोडीला CDR पुरावे देखील सादर केले गेले. याचाच अर्थ 8 ऑक्टोबरला जे घडलं, नंतर 9 ऑक्टोबरला दिल्लीला फोन केला वरिष्ठांना, दिल्लीवरून तक्रार दाखल करू नका असं सांगण्यात आलं. 26 नोव्हेंबरला स्वतः घुले त्या ठिकाणी गेला. घुलेनं देखील आवाजा कंपनीला त्या ठिकाणी पुन्हा एकदा धमकी दिली. त्या ठिकाणी शिवाजी थोपटे होते, शिवाजी थोपटेंना धमकी दिली. 29 नोव्हेंबरला तर स्वतः वाल्मिक कराडने विष्णू साठेच्या मोबाईलवरून सुनील केंदू शिंदेंना फोन केला. सुनील केंदू शिंदेने तो स्पीकरवर ठेवला. शिवाजी थोपटेंनी ते ऐकलं, आवाज ओळखला. मग त्या ऑडिओ सॅम्पल्स केमिकल लॅबमध्ये पाठवण्यात आले, त्याची तपासणी करण्यात आली, वाल्मिक कराडचे प्रत्यक्ष नमुने घेण्यात आले आवाजाचे आणि त्यातून हे क्लिअर झालेलं आहे की वाल्मिक कराडनंच विष्णू साठेच्या मोबाईलवरून सुनील शिंदेंना फोन केला आणि सुनील शिंदेंचा तो कॉल रेकॉर्ड जो आहे तो रेकॉर्डिंग देखील झालेला आहे. पुढे 29 तारखेला त्याच दिवशी दुपारी पुन्हा एकदा काय घडलं तर सुदर्शन घुले हा पुन्हा एकदा त्या कंपनीत गेला. आता सुदर्शन घुले कंपनीत जाणं हे काही नवीन नव्हतं, कारण की 26 नोव्हेंबरला सुदर्शन घुले ऑलरेडी कंपनीत गेला होता आणि त्यानं त्या ठिकाणी धमकी दिली होती शिवाजी थोपटेंना की जे वाल्मिक कराडने सांगितलेलं आहे, वाल्मिक अण्णा नाही का, वाल्मिक अण्णा कराडने जे सांगितलेलं आहे ती मागणी पूर्ण करा, अन्यथा काम बंद करा, हे सुदर्शन घुलेनं म्हटलं होतं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा 29 तारखेला त्या ठिकाणी स्वतः सुदर्शन घुले कंपनीत गेला. नुसता गेला नाही तर त्यानं स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही कराड यांना भेटा, वाल्मिक कराडला भेटा, मागणी पूर्ण करा. सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे यांना हा मेसेज दिला आणि त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुनील शिंदे यांच्याकडे आहे. म्हणजे हा पुरावा देखील आहे आणि हा पुरावा या ठिकाणी कोर्टात सादर करण्यात आलेला आहे. याचाच अर्थ हे स्पष्ट आहे की 29 नोव्हेंबरचा वाल्मिक कराडने विष्णू चाटेला केलेला फोन, त्याचा ऑडिओ रेकॉर्डिंग आणि 29 नोव्हेंबरला सुदर्शन घुले प्रत्यक्षात ज्या आवादा कंपनीत गेला आणि त्यांनी तिथे थेट शिवाजी थोपटे आणि सुनील केंदू शिंदे यांना जी धमकी दिली त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध आहे. याचा अर्थ हे 2 मोठे पुरावे या ठिकाणी असल्याचं स्वतः या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी कोर्टात सांगितलं. नंतर या ठिकाणी जर पाहिलं तर 29 तारखेला दुपारी 2:15 वाजता हे सगळेच जण म्हणजे जे सकाळी गेले, सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी म्हणजे दुपारपर्यंत तरी वाल्मिक कराड त्याचे सगळे चेले चपाटे त्याच्या कार्यालयात होते. त्याचे CCTV फुटेज, टॉवर लोकेशन पुरावे सगळं काही उपलब्ध असल्याचं स्वतः या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी कोर्टात सांगितलं. नंतर 6 डिसेंबर तर आपल्याला माहितीच आहे. 6 डिसेंबरला नेमकं काय घडलं. 6 डिसेंबरला सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणखी त्याच्यासोबतचे जे काही होते चेले सपाटे, हे सगळे त्या ठिकाणी गेले आवादा कंपनीवर आणि त्यांनी त्या ठिकाणी कंपनीच्या मस्साजोग येथील ऑफिसमध्ये जाऊन धुडगूस घातला, मारहाण केली. अशोक सोनवणे या वॉचमनला मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ केली. शिवाय शिवाजी थोपटे यांना देखील त्यावेळी सुदर्शन घुले यानं प्रत्यक्ष 2 कोटींची मागणी केली. काम बंद करा,
पुरावे एकतर खंडणीची मागणी पूर्ण करा, नाहीतर काम बंद करा. आणि याच संदर्भातला मेसेज संतोष देशमुख यांना कुणीतरी दिला आणि तो मेसेज त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर हा वाद मिटवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख स्वतः त्या ठिकाणी हजर झाले. आता ते नुसते एकटे आले का? नाही, तर ते सगळ्या ग्रामस्थांना घेऊन आले आणि त्यांनी दुपारी 1:30 वाजता त्या सगळ्या गोष्टींवर, ज्या दरम्यान मारहाण झाली होती, हाणामारी झाली होती, काही बाचाबाची झाली होती, प्रतीक गुले जो कोण आहे त्याला एक चापट बसली वगैरे बरंच काय झालं. त्या दिवशी त्याचा बड्डे होता, मग भैयासमोर म्हणजे सुदर्शन गुले समोर मला चापट बसली, बरंच काय काय झालं. याच वेळी 1:30 वाजता त्या ठिकाणी प्रत्यक्षात पोलीस घटनास्थळी आले. म्हणजे पोलीस हे धनंजय देशमुखांनी फोन केला होता, त्यामुळे पोलीस देखील दाखल झाले आणि ते आल्यानंतर या आरोपींना प्रत्यक्ष 7 डिसेंबर रोजी पहाटे अटक दाखवण्यात आली. म्हणजे दुपारी 1:30 वाजता ते आले आणि अटक दाखवली गेली सकाळी 7 वाजता. 7 डिसेंबरला पहाटे अटक दाखवण्यात आली आणि पोलिसांना हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं नाही, हे क्लिअर झालं. आता तुम्ही मला सांगा, एकतर 6 डिसेंबरला हे सगळं घडलं, ही मारहाण झाली साधारण 11च्या दरम्यान. 1:30 वाजता या सगळ्यांना या ठिकाणी आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आणि अटक कधी दाखवली आहे? दुसऱ्या दिवशी पहाटे 7 वाजता. कसं शक्य आहे? याचाच अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केज पोलीस ठाण्यात जे त्यावेळी अधिकारी होते, या सगळ्यांनी या कामात कर्तव्यात कसूर केली, दिरंगाई केली, केस नोंदवून घेतली नाही. तो वॉचमन हातापाय पडत होता पोलिसांच्या, प्रशांत गुले, प्रशांत महाजन आणि त्या ठिकाणी राजेश पाटील बरेच सगळे होते. पण 10:30 वाजले रात्रीचे, तरी देखील त्यांना अटक दाखवण्यात आली, अटक केली नाही, केस दाखल करून घेतली नाही, ॲट्रॉसिटी दाखल करून घेतली नाही, मारहाणीची तक्रार दाखल करून घेतली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबरला सकाळी पहाटे यांना अटक दाखवण्यात आली आहे. म्हणजे किती खोटं आहे. कारण की मुळातच 7 डिसेंबर 8 डिसेंबर हे आरोपी बोंबलतच बाहेर फिरत होते. आपल्याला माहिती आहे पुढे 8 डिसेंबरला सुदर्शन गुले कुठं होता. 7 डिसेंबरला हे सगळे आरोपी मोकाट होते आणि इथं पण दुसऱ्यांदा पोलिसांनी कच खाल्ली. पहिल्यांदा 8 ऑक्टोबरला जेव्हा खंडणीची मागणी प्रत्यक्षात परळी जगमित्र कार्यालयात वाल्मिक कराडनं शिवाजी थोपटे यांना केली होती, त्याच वेळी कंपनीने 9 ऑक्टोबरला ही तक्रार दाखल करून घ्यायला पाहिजे होती, फिर्याद दाखल करायला पाहिजे होती पोलीस स्टेशनमध्ये, ती केली नाही. 2 महिन्यांनी जवळपास 6 डिसेंबरला हा सगळा प्रकार मारहाणीचा घडला आवाता कंपनीमध्ये, तेव्हा देखील तक्रार दाखल करून घेतली नाही. याचाच अर्थ या सगळ्या प्रकरणामध्ये एकतर आवाता कंपनीने पण माती खाल्ली आणि पोलिसांनी देखील माती खाल्ली. या दोन्ही घटना जर या दरम्यान घडल्याच नसत्या तर कदाचित संतोष देशमुख यांची हत्याच घडली नसती. पुढे काय झालं? अर्थातच 7 डिसेंबरला वाल्मिक कराड याला घुले याने फोन केला. म्हणजे दुसऱ्या दिवशी इकडं अटक दाखवली आहे पोलीस स्टेशन डायरीमध्ये 7 तारखेला पहाटे, आणि 7 तारखेला घुले कोणाला फोन करतोय? वाल्मिक कराडला. सकाळी किती वाजता? 8 वाजता. आता अटक दाखवली आहे 7 वाजता, तर 8 वाजता फोन कसा काय? किती लबाड या पोलिसांनी अक्षरशः या वाटोळ करून टाकल्या या सगळ्या बीडमधल्या या केस पोलिसांनी. संतोष देशमुख यांचा हक्कनाक मृत्यू झाला या पोलिसांच्या नको त्या वागणुकीमुळे. काही थोड्याफार चिरीमिरीसाठी आणि यांच्याशी लागेबांधे असलेल्या गुंडपुंडांमुळे अक्षरशः संतोष देशमुख यांचा बळी गेला. त्याच दिवशी जर ही फिर्याद दाखल होत होती आणि ॲट्रॉसिटीमध्ये यांना अटक होत होती, तर 7 डिसेंबरला हे सगळे आरोपी कुठं असते? अहो, हवा खात असते कोठडीमध्ये. घुले फोनच करू शकला नसता वाल्मिक कराडला. 7 वाजता पहाटे तुम्ही अटक दाखवताय 7 डिसेंबरला आणि त्याच दिवशी घुले फोन करतोय 8 वाजता सकाळी कुणाला? वाल्मिक कराडला. हे कसं शक्य आहे? किती सपोर्ट आहे, किती पोलीस विकले गेलेत अक्षरशः. हे प्रशांत महाजन, PSI राजेश पाटील, अहो यांना सहआरोपी म्हणून कधीच चार्जशीट दाखल व्हायला पाहिजे होतं, यांच्यावर सप्लिमेंटरी चार्जशीट. यांना कधीच अटक करायला पाहिजे होती, यांची चौकशी व्हायला पाहिजे होती. नुसती खात्यांतर्गत कारवाई केली, नुसतं निलंबन, एकाचं सस्पेन्शन आणि एकाला पाठवलं तिकडे सक्तीच्या रजेवर. कुठं? बीड हेडक्वार्टरला. नंतर काय करतोय तो? केस पोलीस स्टेशनला येतो आणि कॉम्प्युटरवर बसतो. का गेम खेळत बसतो का तो तिथं? नाही, भलत्याच गेम सुरू आहे त्यांच्या. काय डिलीट कर, काय आणखी काय पुरावे संपव. मस्साजोगकरांनी जेव्हा ही माहिती प्रत्यक्षात समोर आणली तेव्हा हे कळालं. त्या प्रशांत महाजन त्या ठिकाणी जातो केसमध्ये आणि पोलीस स्टेशनला बसतो आणि त्या ठिकाणी कॉम्प्युटरवर बसतो. पण एवढं सगळं यांना म्हणजे
किती पॉलिटिकल यांना वरदस्त यांच्यावर किती पॉलिटिकल कनेक्शन आहे, किती राजकीय दबाव असेल इतर पोलिसांवर देखील की तो तिथं जर येत असेल तर तुम्ही त्याला काही बोलायचं नाही, तुम्ही काही त्याला करायचं नाही का? त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी नाही आहेत केसमध्ये? डीवायएसपी नव्हते? चाललंय काय? आणि याच दिवशी खरी म्हणजे तक्रार दाखल होणं गरजेचं होतं 6 डिसेंबरला. उज्ज्वल निकम यांनी एम्फॅसिस केलेला आहे, स्पष्ट म्हटलंय त्यांनी काय की पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही. गांभीर्याने घ्यायला पाहिजे हे प्रकरण पोलिसांनी, सरळ वरचेवर घेऊन टाकलं. यांना कुठं माहिती आहे 2 दिवसात काय प्लॅन होईल तो. 7 डिसेंबरला सकाळी 8 वाजता सुदर्शन घुलेचा फोन वाल्या कराडला. 8 डिसेंबरला वाल्या कराडचा फोन विष्णू चाटेला. विष्णू चाटेचा सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडचा निरोप. आणि 9 डिसेंबरला संतोष देशमुखांचे अपहरण करून हत्या. केवढं भयानक आहे. या पोलिसांच्या नको त्या उद्योगामुळं आज अख्खा एक माणूस हा कनाक संपवला यांनी. हाल हाल करून मारला या सगळ्या आरोपींनी. पहिल्यांदा पोलिसांना हात घेतलं पाहिजे. काय करत होते केजचे पोलीस स्टेशन्स, काय करत होते तिथले? त्यावेळी कोण होतं पोलीस? एसपी कोण होते? नुसते ट्रान्सफर करून मोकळे झाले. अविनाश बारगळाने सगळं काय माहिती का नाही? अहो असे एसपी असल्यामुळे बारगळले सगळे. आणि की त्याच प्रकरणामध्ये या आवाजा कंपनीने अधिकच खाल्ली. मोठे माणसं आहेत. कसली मोठी माणसं? खंडणी मागतात ती मोठी माणसं आहेत, गुंड आहेत ते. कुणाच्या तरी राजकीय वरद असताना तुमच्याकडे खंडणी मागितली जाते आणि तुम्ही हात वर करता. नाही आपलं काम निघाल्याशी मतलब. मिळाली ना एनओसी, मिळाली ना जमीन, आहे ना प्लॅन टाकून आपण. अरे तक्रार दाखल करायची नव्हती याचा अर्थ खंडणी द्यायची होती काय तुम्हाला? का दिलीत तुम्ही? का जेवढी ठरले तेवढी दिली नाही? आणि तुमच्या गुणांमुळे एक माणूस गेला, त्याचा कुटुंब उघड्यावर आलं, संसार उघड्यावर पडला. आज अख्ख्या मस्साजोगमध्ये सूतक आहे. होळी झाली साजरी केली नाही, दिवाळी आली तरी साजरी करणार नाही असा प्रण केलाय त्यांनी. सगळ्यांची सूतक 10 दिवसात फिटतात. मस्साजोगनं म्हटलंय जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत गावावरचं सूतक फिटणार नाही. का न्याय मागावा लागतोय त्यांना? या 2 पोलिसांबद्दल घसा फोडून फोडून ओरडली सगळी प्रसार माध्यमं, सामाजिक कार्यकर्ते, विरोधक. कुणी हात लावत नाहीत. हे जातात तिकडे रंग खेळायला. बुरा न मानो होली आहे आणि न्यायाधीशाला रंग फासतायत. नशीब ही केस गेली त्या बीड कोर्टात. अरे या पहिल्यांदा दोघांनी हे क्लिअर करायला पाहिजे. अरे आपण काय करतोय? आज गुन्हा दाखल करून घेतला नाही तर उद्या या प्रकरणात काहीतरी भयानक घडू शकतं. कारण की त्याच वेळी सुदर्शन घुलेने धमकी दिली होती संतोष देशमुखांना. सरपंच तुला बघून घेईन, तुला जिवंत सोडणार नाही. स्वतः अशोक सोनवणे वॉचमन यानं ती धमकी ऐकली. शिवाजी थोपटे यांना प्रत्यक्ष खंडणी मागितल्याची धमकी ऐकली. अहो तुम्ही 6 डिसेंबरची तक्रार 11 डिसेंबरला दाखल करून घेताय, जेव्हा संतोष देशमुख यांना मरून 48 तास झालते. अरे अजून डोळे अश्रू त्यांच्या पानावर, अजून डोळ्यांमधून पाणी येत आहे. ते शेवटपर्यंत येत राहिलो. त्यांच्या दुःखाचं तुम्हाला काय कळणार आहे? माणूस मारून बसलात तुम्ही अक्का. तो वाल्या ज्या दिवशी सरेंडर झाला त्याच दिवशी सांगतोय संतोष भैया, आणि 21 दिवस आधीच त्याला मारून बसलास आणि परत 21 दिवसांनी त्याला बद्दल संतोष भैया म्हणतोस. अरे काय म्हणजे ही सगळे जे लागे बांधे नेक्सस आहे हे तोडणार कधी? आज अख्खा महाराष्ट्र बघतोय या केसकडे. काल स्टेटमेंट दिले स्वतः दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी, जर पोलीस दोषी असतील तर एकाला पण सोडणार नाही, गुन्हे दाखल करू म्हणून. करायलाच पाहिजेत. एक सुद्धा पोलीस अजून ह्याच्यामध्ये कसा सापडत नाहीये. 10 जण सह आरोपी करण्याच्या लिस्टमध्ये आहेत, त्यातले 6 पोलीस आहेत. नाव आहेत सगळे आपल्याकडे. तृप्ती देसाईंनी दिलेले स्पेशल 26 वेगळेच. त्यांचं पुढे काय झालं कुणास ठाऊक. नाही तर आपल्या बीडला गेल्या, झालं तिथं जबाब दिला, पुरावे दिले, त्या रिटर्न आल्या बिचाऱ्या, पुरावे घेतले त्यांनी, ठेवले त्यांच्याकडे. हल्ली एक फॅशनच निघालेली आहे, पुरावा दिला की घ्यायचा आणि कपाटात ठेवायचा.
पुढे त्याच्यावर काय करायचंच नाही, चौकशी नको, काय इन्क्वायरी नाही, काही नाही. काय चाललंय या प्रकरणामध्ये काहीच कळेना कुठे. एक उज्ज्वल निकम तुमच्याकडनं बघून आशा आहे आता की काहीतरी घडेल या प्रकरणामध्ये. कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमध्ये आतापर्यंत जे काही घडलं या प्रकरणात ना, त्यात आता आशा वाटायला लागली की काहीतरी नेमकं उज्ज्वल निकम या प्रकरणात निश्चित काहीतरी करतील. कारण की त्यांचा आजचा युक्तिवाद पाहून कुठेतरी धनंजय देशमुख, मस्सा जोकर, संपूर्ण कुटुंब, अख्खा महाराष्ट्र हा विचार करतोय की 100% काहीतरी घडेल, या प्रकरणात न्याय मिळेल. कारण की जे काही पुरावे आज काही स्ट्रॉंग पद्धतीने मांडले गेलेत ना, त्याच्यावर क्लिअर होत आहे की 100% संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आधी 2 दिवस जी मारहाण झाली, ती मारहाण, ती अॅट्रॉसिटी जर पोलिसांनी दाखल करून घेतली असती तर हा उद्योगच घडला नसता. आणखी पुढे या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर 7 डिसेंबरला वाल्मिक कराड याला घुले यानं फोन केला. फोन केल्यानंतर फोनवरून सगळं घडलेलं सांगितलं. असं असं आम्ही काल गेलतो, पण तिथं आम्हालाच मारहाण करण्यात आली. आम्ही पण झालं काय तिथं हमरी तुमरी वगैरे, ते संतोष देशमुख आलाय, मग तिथं सगळं हे झालं. आणि मग कराड यांनी अडथळा आणतील त्यांना संपवा असं सांगितलं. धडा शिकवा, आड येईल त्याला आडवा करा, अशी कबुली घुले यानं दिले. स्वतः सुदर्शन घुलेनं रट्टे पडले असतील ना, त्याशिवाय बोलला नसेल घडाघडा. त्याचे पुरावे देखील सादर केलेत. मग आता एवढं सगळं यांच्या संदर्भात आहे, तरी देखील त्या पोलिसांना अजून सहआरोपी करण्यात अडचण काय आहे? आता आणखी पुढे जाऊ आपण. 8 डिसेंबर. 8 डिसेंबर म्हणजे आठवत असेल आपल्याला, यांनी गावरान चिकन शिजवलं होतं. गावरान चिकन शिजवता शिजवता कट शिजवला आणि 9 तारखेला अख्खा माणूस खाल्ला. नांदूर फाटा, केज मांजर सुंबा रोडवर तिरंगा हॉटेल आहे. त्या तिरंगा हॉटेल, तिरंगा धाबा या नांदूर फाट्यावर रात्री 9:30च्या दरम्यान हे सगळे एकत्र आले. विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि आणखी बरेच जण होते. त्यात एक गोपनीय साक्षीदार होता. यांनी काय केलं, त्या तिरंगा हॉटेल धाब्याच्या त्या प्रिमाइसिस मध्ये नाही बसले, ते त्याच्या शेजारी लागून असलेल्या वॉशिंग अँड ग्रीसिंग सेंटर याच्यावर बसले. ते शेड बंद, समोर टेबल टाकला, बसले 5-6 जण. का तर आपण जे काही शिजवतोय त्या हॉटेलमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्याला किंवा तिथे येणाऱ्या गिरायकाला अजिबात कळता कामा नये. वेटर तिकडनं आला काय ऑर्डर घेऊन, काय डिश बिश घेऊन दिलेली ऑर्डर, की गप शांत, वेटर गेला की सुरू. एक शब्द इकडचा तिकडे त्यांनी केला नाही. पण त्यांना कुठं माहितीये त्याच टेबलावर एक गोपनीय साक्षीदार बसलाय. आता त्याच ठिकाणी या वाल्मिक कराडनं जो मेसेज दिला होता विष्णू चाटेला, तो मेसेज या विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेला दिला. आणि तो जो मेसेज दिला त्यातच त्यांनी म्हटलेला आहे की जो आडील त्याला कायमचा धडा शिकवा, जो आपल्या मागण्या पूर्ण करत नाही त्याचे काय परिणाम होतात याचे संदेश द्या. आता हे सगळं त्या सुदर्शन घुलेला पेटवल्यानंतर आणि त्याच्यातला अहंकार आणि राक्षस जागा केल्यानंतर त्यांनी पण उत्तर दिलं, मी बंदोबस्त करतो म्हणून. आणि पुढे काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या सगळ्या प्रकरणाचा टॉवर लोकेशन आणि पुरावे देखील सादर झालेले आहेत. मग उजाडली 9 तारीख. यांनी त्या रात्री टेबलवर गावरान चिकन शिजवून खाल्लं, त्यांनी जे काय ऑर्डर केलेली, आणि जो कट शिजवला होता तो दुसऱ्या दिवशी पूर्णत्वास नेला. म्हणजे ही सगळी कंटिन्युइंग क्रिमिनल कॉन्स्पिरसी स्टार्ट फ्रॉम 8 ऑक्टोबर अँड एंड ॲट 9th डिसेंबर 2024. 2 महिने या प्रकरणात खंडणी 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 खंडणी. 6 डिसेंबरला संतोष देशमुख ओपन, पुढच्या 2 दिवसात कट शिजवला. 9 तारखेला संतोष देशमुख यांचा मर्डर केला. हे असली भयानक लोक हे सगळे. आता काय केलं त्यांनी 9 तारखेला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. 3:30 वाजता केज बीड रोडवर उमरी फाटा टोल नाका येथून त्यांना अपहरण केलं आणि नंतर मग पुढे सगळ्यांना माहिती आहे त्यांची हाल करून हत्या केली. आता हे सगळं जे काय आहे याच्यामध्ये चार्ज फ्रेम करण्यासाठी ही केस तयार आहे असा युक्तिवाद तब्बल 32 मिनिटं या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी कोर्टात मांडला. 32 मिनिटं उज्ज्वल निकम यांनी 8 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर
या कालावधीत काय काय घडलं मिनिट टू मिनिट विथ इव्हिडन्सेस, सर्कमटन्शियल इव्हिडन्सेस, डिजिटल इव्हिडन्सेस, सगळ्या गोष्टी कोर्टासमोर मांडल्या. आता हे सगळं झाल्यानंतर आरोपींतर्फे त्या ठिकाणी वाल्मिक कराडचे वकील बोलायला उभे राहिले. आता वाल्मिक कराडने आपले नवीन वकील दिलेले आहेत, विकास खाडे म्हणून, जे कोल्हापूरचे आहेत. याच्या आधी त्यांच्याकडे दोन वेगळे वकील होते पीसीआर एमसीआरच्या वेळी रिमांड असताना. आता हे वेगळे वकील, यांनी वकीलपत्र हातात घेतले त्यांचं. वाल्या कराड काय वकिलांची कमी आहे का? फौजच फौज, आधी इतकी प्रॉपर्टी, इतका पैसा. आता एवढं सगळं झाल्यानंतर त्या ठिकाणी काय म्हणाले युक्तिवादामध्ये विकास खाडे, उज्ज्वल निकम यांनी सांगितलेली सर्व घटना, त्याचे सीडीआर आणि लोकेशन पुरावे वारंवार सांगतायत, पण यातील काही आम्हाला मिळालेलं नाही, आम्हाला कागदपत्रच मिळालेले नाहीत असा आरोप या ठिकाणी विकास खाडे यांनी केला. हे मिळावे यासाठी आम्ही मागील तारखेलाच अर्ज केलेला आहे, आजही अर्ज केलाय, परंतु आम्हाला हे कागदपत्र मिळालेले नाहीत, म्हणून सर्व पुरावे कागदपत्र मिळाल्याशिवाय ही केस पुढे जाऊ शकत नाही, ही केस ओपनच होऊ शकत नाही असं स्वतः म्हणाले. जोपर्यंत आम्हाला कागदपत्र मिळत नाहीत तोपर्यंत ही केस ओपन करता येत नाही असं ते म्हणाले. हे झाल्यानंतर चार्ज फ्रेम त्यामुळे करता येणार नाही असं ते म्हणाले. मग यावर कोर्टानं सगळी कागदपत्र आरोपींच्या वकिलांना उपलब्ध करून देण्यासाठी सांगितलेलं आहे. आता त्यावर उज्ज्वल निकम यांनी स्पष्टपणे म्हटलंय की आरोपींना 1 तासाच्या आत ही सगळी कागदपत्र मिळतील आणि विकास खाडे यांनी आपण म्हणता म्हणून केस ओपन होईल असं होत नाही असं निकम यांनी सुनावलं. याचा अर्थ हे स्पष्ट आहे, वकील यांनी यावेळी म्हणजे उज्ज्वल निकम यांनी गोपालकृष्ण या केसचा देखील संदर्भ दिला आणि 1 तासात संपूर्ण मागणी तुमची जी काय आहे ती त्याची पूर्तता करण्यात येईल असं उत्तर देखील यावेळी उज्ज्वल निकम यांनी दिलं. आता या सगळ्या प्रकरणावर, या सगळ्या कागदपत्रांवर आम्हाला अभ्यास करायचा आहे असं आरोपीच्या वकिलांनी सांगितल्यामुळे या प्रकरणाची जी तारीख आहे ती 10 एप्रिल देण्यात आली. म्हणजे आता साधारण म्हणजे ते 9 दिवस आणि हे 4 ते 5 दिवस असे साधारण एक 14-15 दिवसांनी या केसची तिसरी सुनावणी होणार आहे. आता या सगळ्या प्रकरणात जर आपण पाहिलं तर थेट उज्ज्वल निकम यांनी जी मांडणी केलेली आहे किंवा जी मागणी केलेली आहे त्यामध्ये स्पष्ट त्यांनी सादर केले ते पुरावे. पुराव्यानिशी उज्ज्वल निकम यांनी आपला युक्तिवाद 32 मिनिटात मांडला आणि केवळ पुरावे सादर केले नाहीत तर 8 ऑक्टोबर पासून 9 डिसेंबर पर्यंत जो काही सगळा घटनाक्रम घडलेला आहे तो जसाच्या तसा कोर्टात सादर केला. आरोपीच्या वकिलांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे कागदपत्र द्या त्याशिवाय केस ओपन करता येणार नाही, 1 तासात आम्ही तुम्हाला कागदपत्र देऊ असं स्वतः या ठिकाणी मग उज्ज्वल निकम यांनी त्यांना सांगितलं. पण हे सगळं जरी घडले असलं तरी अख्ख्या महाराष्ट्राला मात्र या गोष्टीची समाधानाची गोष्ट घडलेली आहे. ते म्हणजे उज्ज्वल निकम पहिल्याच दिवशी आले, एंट्री केली आणि सगळ्या आरोपींच्या विरोधात आमच्याकडे काय काय पुरावे आहेत याची एक झलकच दाखवली. डिजिटल इव्हिडन्सेस, सर्कमटन्शियल इव्हिडन्सेस, शिवाय प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देखील आहेत असं देखील उज्ज्वल निकम यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता जे आरोपी व्हीसीद्वारे त्या ठिकाणी हजर झाले होते त्या आरोपींच्या डोक्यात देखील आता प्रकाश पडला असेल की जे काही सगळं घडलंय याच्यातले सगळे पुरावे, टॉवर लोकेशन सगळे यांच्या हातात आहे. स्वतः उज्ज्वल निकम यांनी जाता जी माहिती दिली ती फार महत्वाची आहे की कृष्णा आंधळे जो फरार आहे ना त्यानं वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला 1दा-2दा नव्हे 3दा फोन केला होता, 3दा. आता तुम्हीच मला सांगा, विष्णू चाटे अटक झाला 18 डिसेंबरला, वाल्मिक कराड अटक झाला 31 डिसेंबरला. याचाच अर्थ 18 तारखेच्या आधी कृष्णा आंधळेनं विष्णू चाटेला फोन केलेला आहे आणि कराडला सुद्धा फोन केलेला आहे. मग कृष्णा आंधळे त्यावेळी फरारच होता नव्हे, आजही तो फरार आहे. 105 दिवस पूर्ण झाले या केसला, दुसरी सुनावणी संपली तरी अजून या केस मधला 8वा प्रमुख आरोपी फरार आहे, सापडतच नाहीये. अंजली दमाने आता स्वतः सकाळी म्हणालेले आहेत की आता त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालंय की काय अशी शंका यायला लागली. असं काय म्हणता येणार नाही, पण असं झालंय का? कारण की एवढे दिवस होऊन 3-3 महिने होतात तरी देखील आरोपी सापडू शकत नाही, हे कसं काय? त्यामुळे पोलीस खात्याबद्दल त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे. आणि आता त्यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर देखील एक म्हणतो ना आपण एक विश्वास ठेवलाय की आता उज्ज्वल निकम किमान ही केस चांगल्या पद्धतीने लढतील, आधीच्या केसचे जे अनुभव आहेत ते अनुभव या ठिकाणी पणाला लावतील आणि कोणत्याही परिस्थितीत संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय देतील. त्यामुळे आता प्रश्न हाच आहे की उज्ज्वल निकम यांनी जी सांगितलेली धक्कादायक माहिती ती फार महत्वाची आहे. कृष्णा आंधळे यानं
विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांना 3 फोन केलेले आहेत. मग यांचे त्या दरम्यान फरार असताना फोन झालेले आहेत. याचाच अर्थ वाल्मिक कराडला कृष्णा आंधळेचा फोन येऊ शकतो, तर बाकी बऱ्याच जणांचे फोन येतील. बऱ्याच जणांचे फोन आले असतील. काय सीडीआर तपासत आहेत? वाल्मिक कराडचा सीडीआर कुठपर्यंत तपासलाय? फक्त 10 डिसेंबर. म्हणजे हत्या झाल्यानंतरचे दुसरे दिवस. पुढचे काय? पुढे तर वाल्मिक कराड फरार होता ना 31 डिसेंबर पर्यंत. मग 11 डिसेंबर ते 30 डिसेंबर हे 19 दिवसांचे किंवा 19-20 दिवसांचे जे सीडीआर आहेत ते का तपासले जात नाहीयेत? त्याच दरम्यान कृष्णा आंधळेचा फोन झालेला आहे. हा प्रश्न आहे की कृष्णा आंधळेचे 3 फोन कसे काय झाले या चाटेला आणि कराडला? त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी सुद्धा कृष्णा आंधळेंनी चाटे आणि कराडला फोन केलेत. स्वतः मोकरपंथी ग्रुपवर व्हिडिओ टाकलेले आहेत, व्हॉट्सअप व्हिडिओ केलेले आहेत. त्याचं काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जोपर्यंत तपासात कृष्णा आंधळे पुढे येत नाही, त्याचं वर्जन नवीन काय आहे ते पुढे येत नाहीये, तोपर्यंत या केसची सुनावणी चालूच राहणार आहे. धनंजय देशमुखांनी मागणी केलेली की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही लवकरात लवकर केस न्यावी आणि सहआरोपींसंदर्भात देखील मागणी केलेली आहे. शिवाय त्यावेळी त्यांना कोणा मोठ्या नेत्यांचे फोन गेले त्याचे सीडीआर देखील मागितलेत त्यांनी. त्यामुळे हे प्रकरण दिसतंय तसं वरवर नाहीये. हे हिमनगाचं टोक आहे जे आपल्याला दिसतंय ते. बरंच बुडाखाली बरंच आहे. ते सगळं जोपर्यंत बाहेर येत नाही ना तोपर्यंत कळणार नाही की नेमकं काय चाललंय. त्यामुळे उज्ज्वल निकम आज पहिल्यांदा एंट्री केली आणि पहिल्याच बॉलला सिक्सर मारला त्यांनी. या ठिकाणी आरोपीच्या वकिलांना फक्त एवढंच बोलायचं राहिलं की बाबा तुम्ही कागदपत्र द्या, आम्हाला अभ्यास करायचा आहे. याचा अर्थ उज्ज्वल निकम किंवा सरकारकडे या प्रकरणात ठोस पुरावे आहेत, डिजिटल एव्हिडन्सेस आहेत, सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सेस आहेत, प्रत्यक्ष गोपनीय साक्षीदार, आय विटनेसेस आहेत. आता एवढाच पॉइंट आहे की हे एवढं सगळं जे काही पहिल्या सुनावणीत झालं म्हणजे आत्ताच्या, खरं म्हणजे उज्ज्वल निकम म्हणाले की आजच आम्ही केस कोर्टात ओपन केली. इथून पुढे या सगळ्या गोपनीय साक्षीदारांची सुरक्षा करणं, शिवाय हे जे पुरावे आहेत हे पुरावे तितक्याच ताकदीनं व्यवस्थित उपलब्ध राहणं, याच्यामध्ये कोणी छेडछाड करणार नाही, याच्यामध्ये कोणी फेरफार करणार नाही, यासाठी जे बाहेर बोंबलत फिरणारे आहेत ना या सगळ्यांना सहआरोपी करून पहिल्यांदा सप्लिमेंटरी चार्जशीटमध्ये दाखल केलं पाहिजे, जेणेकरून या सगळ्या पुराव्यांवर परिणाम होणार नाही. आणि तीच गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ती गोष्ट जपणं महत्त्वाचं आहे. यासाठी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांदा तर सरकारकडनं आपली बाजू मांडली आणि या केस संदर्भामध्ये स्ट्रॉंग पुरावे सरकारकडे आहेत हे क्लिअर केलेलं आहे. आता नेमकं 10 एप्रिलला काय होणार आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दिवशी नेमकं काय होईल, त्या दिवशी खरंच जे आज व्हीसीद्वारे सादर करण्यात आलेले आरोपी आहेत ते प्रत्यक्ष त्यांना कोर्टात आणलं जाईल का? कारण की ऑलरेडी केस पण कोर्टात म्हणजे बीडमध्येच चालू आहे, आरोपी देखील बीड जिल्हा कारागृहातच आहेत. त्यामुळे ते सगळे त्या ठिकाणी येणार का? आणि त्या ठिकाणी मग प्रत्यक्ष आरोपी, वकील यांच्यात काय त्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते, तिथे युक्तिवाद कशी होत आहेत. त्यावेळी आता आरोपी या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा कागदपत्रांचा अभ्यास करतील तेव्हा त्यातले काही लूपहोल्स बाहेर काढणार आहेत का, त्यातले काही पॉईंट आउट शोध घेणार आहेत का, या सगळ्यात प्रश्नांची उत्तर आपल्याला 10 एप्रिलला मिळणार आहेत. अर्थातच मी संध्याकाळी लाईव्ह घेऊन येणार आहे, ते लाईव्ह फार महत्त्वाचं आहे आणि याच केस संदर्भातला आहे. त्या संदर्भामध्ये नेमकं काय खुलासे उज्ज्वल निकम यांनी केसच्या बाबतीत केलेले आहेत. त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात फार मोठे खुलासे त्यांनी या संदर्भात माहिती देताना केलेले आहेत. ते नेमके काय आहेत हे रात्री 9 वाजता आपण पाहणार आहोत. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.